नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजचा हा व्हिडिओ इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तुमची जी सहामाही परीक्षा आहे त्यालाच आपण संकलित मूल्यमापन परीक्षा 1 असं म्हणतो. मिड टर्म जी आहे ही आता लवकरच जवळ आलेली आहे. तर त्याचा अभ्यास तुमचा पूर्ण होत आला असेल तर आजच्या या सेशनमध्ये आपण इयत्ता 6वीचा विषय जो आहे सामान्य विज्ञान या विषयासाठीचा सहामाही परीक्षेचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, एकूण किती मार्क्सचा पेपर असणार आहे, कसे प्रश्न विचारले जाणार, त्या प्रश्नांसाठी किती किती मार्क्स असणार, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच इयत्ता 6वीशी रिलेटेड जे जे पेपर्स इथून पुढे सुद्धा अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला विद्यार्थ्यांनो, असा असणार आहे तुमच्या पेपरचा फॉर्मॅट. संकलित मूल्यमापन परीक्षा 1 इयत्ता 6वी, विषय आहे सामान्य विज्ञान आणि एकूण मार्क्स असणार आहेत 40. तर इथे तुमचे नाव, तुमचा हजेरी क्रमांक, दिनांक आणि तुमच्या शाळेचे नाव या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्यायच्या आहेत. तर चला आपण आता पहिला प्रश्न बघणार आहोत. प्रश्न पहिला, त्यातील प्रश्न अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आणि यासाठी आहेत एकूण 5 गुण. तर 5 प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक एका प्रश्नासाठी एक एक मार्क्स असणार आहे. त्यातलं पहिलं बघा, अग्निशामक नळकांड्यामध्ये हा वायू वापरतात. तर याचं उत्तर आहे अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. दुसरं, आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव पावतो. मग सांगा काय उत्तर असेल? आयुर्मान पूर्ण झाली की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो. आता तिसरं काय आहे बघा, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी, म्हणजेच स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्याला स्वयंपोषी असे म्हणतात. आता चौथं, सोन्यात इथं काय असणार? तन्यता असल्यामुळे त्याच्या तारा तयार करता येतात. पाचवं बघा, रबराच्या झाडाच्या चिकाला लॅटेक्स असं म्हणतात. ओके, तर आपला प्रश्न पहिला अ जो की 5 मार्कांसाठी होता हा पूर्ण झाला आहे. चला दुसरा, आता प्रश्न पहिल्यातलाच पण ब प्रश्न आहे. विसंगत पद ओळखा, म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा आहे आणि यातला आहे हा जो प्रश्न आहे हा आहे 5 मार्कांसाठी. तर याच्यामध्ये पहिला मासे, अंडे, कडधान्य आणि तृणधान्य आहे. तर विद्यार्थ्यांनो, यातला वेगळा जो आहे तो आहे तृणधान्य. तर याला मी इथं सर्कल करते, हा वेगळा आहे तृणधान्य. कारण का? कारण इतर मासे, अंडी आणि कडधान्य हे जे आहेत हे प्रथिनांचे सोर्स आहेत किंवा प्रथिनांचा तो एक चांगले स्तोत्र आहे. आता दुसरं बघा, आंबा, जास्वंद, गुलाब आणि शेवाळ. तर या चारी मधला वेगळा जो आहे तो आहे शेवाळ, कारण बाकीच्या सगळे कशा आहेत? सपुष्प वनस्पती आहेत. आता तिसरा बघा, पेरू, मुळा, गाजर आणि बीट. तर यातला वेगळा जो आहे तो आहे पेरू. तर तुम्ही इथं पुढे तो वेगळा शब्द जो आहे तो लिहायचा आहे. मी इथं तुम्हाला तो सर्कल करून दाखवते. परीक्षेमध्ये तुम्ही जो वेगळा शब्द आहे तो लिहायचा आहे त्याच्या समोर. पेरू. आता यामध्ये पेरूच का? कारण बाकीचं मुळा, गाजर आणि बीट हे आहेत, हे कसे आहेत? हे कंदमुळं आहेत आणि ते जमिनीखाली येणारे आहेत. चौथा बघा, झुरळे, उंदीर, उवा आणि घुशी. यातला वेगळा असणार आहे तो असणार आहे उवा, कारण झुरळे, उंदीर आणि घुशी या सगळ्यांमुळे काय होते? अन्नाची नासाडी होते. आता पाचवा बघा, कोंबडी, गाय, कुत्रा आणि मांजर. तर ऑब्विसली यातलं वेगळं कोण असणार आहे? कोंबडी, कारण कोंबडी हे एक पक्षी आहे जे अंडी घालणारा पक्षी आहे आणि इतर सर्व जे आहेत गाय, कुत्रा आणि मांजर हे सस्तन प्राणी आहेत. तर चला, यातला वेगळा कोणता हे मी सांगून ते का वेगळं आहे हे सुद्धा याचं उत्तर एक्सप्लेन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा.
आता याच्यामध्ये क बघणार आहोत. कोण कशाच्या सहाय्याने शोषण करतो ते लिहा. तर यासाठी सुद्धा आहे 3 मार्क्स. आता पहिल्यांदा सांगा, मासा कशाच्या सहाय्याने शोषण करतो? तर कल्ले. साप कशाच्या सहाय्याने शोषण करतो? फुफ्फुसे. आणि अळी कशाच्या द्वारे शोषण करत असते? तर शोषण छिद्रे असतात. तिच्या शरीरावरती श्वसन छिद्रे असतात, त्याद्वारे अळी शोषण करत असते. राईट. तर चला, इथे आपला हा प्रश्न झाला पूर्ण. आता प्रश्न दुसरा आहे अ, व्याख्या लिहा. आणि हा प्रश्न आहे 3 मार्क्सला. तर 3 व्याख्या विचारलेल्या आहेत, म्हणजे प्रत्येक एक व्याख्या ही एक मार्क्ससाठी असणार आहे. सोपा आहे पेपर. पहिला बघा, जीवावरण, याची व्याख्या लिहायची आपल्याला. तर चला, इथं मी त्याची व्याख्या पूर्ण लिहिते आणि मग तुम्हाला वाचून दाखवते. चला, तर आपलं उत्तर लिहून पूर्ण आहे. शिलावरण, जलावरण, वातावरण या 3ही आवरणात असणाऱ्या एकूण सर्व सजीवांना जीवावरण असे म्हणतात. आता दुसरा प्रश्न आहे सपुष्प वनस्पती. तर ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती असे म्हणतात. आणि आता तिसरं बघा, आपत्ती. तर आपत्तीची व्याख्या मी इथे लिहिते. आपत्तीची काय व्याख्या आहे? अचानक उद्भवणाऱ्या संकटांना किंवा समस्यांना आपत्ती म्हणतात. चला, आता यातला ब बघायचा आहे प्रश्न. तात्काळ काय उपाय कराल? आणि यासाठी आहेत 3 गुण. तर पहिला, कुत्रा चावला, तर आपण तात्काळ त्याच्यावरती काय उपाय करणार? तर चला, मी इथे लिहून दाखवण्यापेक्षा तुम्हाला तोंडी सांगते, म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ हा खूप लेंदी होणार नाही. तर कुत्रा चावला, तर अशा वेळेला आपण काय करणार बघा. त्यावेळेला आपण कुत्र्याने केलेली जखम जी आहे ही स्वच्छ आणि निर्जंतुक पाण्याने धुवावी आणि त्याच्यावरती पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याची त्या पाण्यानेही ती धुवून घ्यावी. तसेच ती जखम आहे ही कोरडी ठेवावी आणि लगेचच डॉक्टरांकडे न्यावे आणि अँटी रेबीजचे इंजेक्शन द्यावे. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे सर्पदंश, म्हणजे साप चावला तर काय करायचं? तर सर्पदंश झाला असेल तर ज्या ठिकाणी सर्पदंश झालेला आहे त्याच्या वरच्या बाजूस जो घट्ट कपडा आहे, या घट्ट कपड्याने त्या वरच्या बाजूस बांधायचे आहे, जेणेकरून सापाचे विष हे हृदयाकडे किंवा मेंदूकडे पोचणार नाही. अशा पद्धतीने ते कापड घट्ट बांधायचे आहे. त्या व्यक्तीला धीर द्यायचा आहे आणि लगेचच त्याला डॉक्टरांच्याकडे न्यायचे आहे. तिसरं आहे भाजले असेल तर काय करायचं? जर भाजले असेल तर सगळ्यात पहिल्यांदा किती प्रमाणात भाजलं आहे, कमी प्रमाण आहे का जास्त प्रमाण आहे हे बघायचं. त्या व्यक्तीला जिथे भाजलं आहे तिथे ती जखम पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे. ती जखम कोरडी ठेवायची आहे आणि जर जास्त भाजला असेल तर लगेचच डॉक्टरांच्याकडे न्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याची उत्तरं लिहायची आहेत. आता त्याच्या पुढचा प्रश्न क आहे. इथे ब नसून क आहे. आमचे उपयोग काय आहेत? तर इथे माती आणि कागद. तर विद्यार्थ्यांनो उत्तर बघा. आता मातीचे उपयोग काय तुम्हीच सांगा बरं. मातीचा उपयोग कशासाठी? एक तर शेतीसाठी, त्यानंतर येतो बांधकाम करण्यासाठी, तसेच मातीपासून भांडी, विटा, कौलं किंवा त्याला कौले आपण म्हणतो, घरावरची जी छप्पर आहेत ती, तसेच चूल, कुंड्या इत्यादी बनवण्यासाठी मातीचा उपयोग केला जातो. बघा, कागदाचा उपयोग लिहिण्यासाठी, वह्या पुस्तके किंवा कार्ड्स बनवण्यासाठी, न्यूजपेपर तयार करण्यासाठी, पॅकिंगसाठी, तसेच टिश्यू पेपर बनवण्यासाठी सुद्धा कागदाचा उपयोग होतो. आता चला पुढचा प्रश्न बघायचा आहे तिसरा, कारणे लिहा, ज्याच्यासाठी आहे 4 मार्क्स. आता काय कारणे विचारलेली आहेत बघूयात. तर त्यामध्ये पहिला, उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात.
आता याचं कारण काय आहे ते बघा. तर याचं कारण मी तुम्हाला इथे तोंडी सांगते. सुती कपडे हे कशापासून बनवलेले असतात? कापसाच्या नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले असतात. या धाग्यात शरीराचा घाम शोषला जातो आणि त्वचा ओलसर राहून त्वचेचे विकार होण्याचा संभव कमी असतो. कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले कपडे हे घाम शोषून घेत नाहीत, म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात. ओके, समजलं उत्तर? उन्हाळ्यात सुती कपडे का वापरतात ते. चला आता दुसरा प्रश्न बघणार आहोत. हिवाळ्यात खोबरेल तेल घट्ट का होते? आणि आता याचं उत्तर मी सांगते, ऐका. तर हिवाळ्यामध्ये वातावरणाचे जे तापमान असते हे कमी असते आणि या तापमानाला खोबरेल तेलाचा गोठण बिंदू येतो. त्यामुळेच हिवाळ्यामध्ये खोबरेल तेल घट्ट होते. ओके, तर ही झाली या 2 प्रश्नांची उत्तरं. आता प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा आणि त्यासाठी आहेत 6 गुण. तर पहिला बघा, सजीवांना अन्नाचा उपयोग कोणकोणत्या कार्यासाठी होतो? तर याचं उत्तर बघूयात आपण. पहिला पॉइंट ते म्हणजे शरीरात ऊर्जा निर्मिती करण्यासाठी. त्यानंतर दुसरं म्हणजे शरीराची योग्य वाढ होण्यासाठी. ओके, बघा, शरीरात ऊर्जा निर्मिती करण्यासाठी, शरीराची योग्य वाढ होण्यासाठी, सर्व दैनंदिन क्रिया पार पाडण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी सजीवांना अन्नाचा उपयोग होतो. आता दुसरा प्रश्न, हवा प्रदूषणाची कारणे. एक तर पहिलं म्हणजे वाहतुकीची वर्दळ. त्यानंतर आहे कचरा जाळणे. त्याच्यानंतर कारखान्यातून बाहेर पडणारा धूर. ही सर्व आहेत प्रदूषणाची कारणे. शिवाय आणखीन सुद्धा आपण चौथं इथं सांगूयात की ज्वालामुखी उद्रेकामुळे त्यातून सुद्धा जो धूर किंवा राख बाहेर पडते, यामुळे सुद्धा हवेचे प्रदूषण होते. परत अणु चाचण्या ज्या घेतल्या जातात यामुळे सुद्धा हवेचे प्रदूषण होते. तर हे 5ही कारणे तुम्ही लिहू शकता. चालेल. चला आता आपण ब प्रश्न बघूयात. चूक की बरोबर ते लिहा आणि त्यासाठी आहेत 5 मार्क्स. त्याच्यामध्ये पहिलं बघा, गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. तर हे आहे चूक. जमीन आणि मृदा ही एकच असते. तर हे सुद्धा आहे चूक. तुळस ही औषधी वनस्पती आहे. हे आहे बरोबर. दरड कोसळणे यालाच भूस्खलन असे म्हणतात. तर हे आहे बरोबर. आणि तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करतात. हे सुद्धा आहे बरोबर. आता त्यानंतरचा क प्रश्न, नावे लिहा आणि त्यासाठी आहेत 2 गुण. वृक्ष. आता कुठल्याही वृक्षांची 2 नावे लिहायची आहेत. तर इथं आपण लिहूयात आंबा आणि वड. तर चला विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा इयत्ता 6वीचा विज्ञान या विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, हा तुमच्यासाठी एक सराव पेपर आहे. तर यामुळे हा पेपर बघितल्यामुळे तुम्हाला तुमचा प्रश्न सोडवत असताना एक प्रकारचा कॉन्फिडन्स येणार आहे. तसेच आता हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.